2, 1 जे प्रॉमिस केलं गेलं त्या विसरण्याचा प्रयत्न करू नका. फिल्म धुरंधरचा रिलीजनंतर जास्तीत जास्त चर्चा आहे ती अक्षय खन्ना यांनी जो रोल केला अरमान डकेतची भूमिका. खरं तर ते एंट्री त्याची झालीच नसती आणि हे अक्षय खन्ना हा फिल्ममध्ये असे सीन शूट केले गेले की एकदम ते खरोखरं वाटत होते आणि ते खतरनाकही वाटत होते. या शूटिंग दरम्यान असं बरंच काही गोष्टी घडल्या. चला तर पाहूया आणि सुरुवात करूया. या फिल्ममध्ये जास्तीत जास्त सीन हे खरे आहेत. VFXवर सगळेच सीन शूट केलेले नाही. सुरुवातीला आपण असं बघतो की ज्यामध्ये अर्षद पप्पू गँगचा एक मेंबरला एका बाईकला बांधून घसरत नेलं जातं. यानंतर हर्षद पप्पू रिक्षाचा सीन जितका हवेत उडते आणि यामागे टेक्निकली खूप काम केलं गेलं आहे आणि यात डमी पुतळी बसवले होते. त्यामुळे तो सीन अगदी ओरिजिनल वाटतो. हा पूर्ण एरिया थायलंडमध्ये बनवला गेला होता. त्याचा अगदी कराचीसारखा लुक देण्यात आला होता. तसेच अर्षद पप्पू एका साथीदाराला फूड कंटेनरमध्ये टाकलं जातं आणि सीनमध्ये पाणी आणि डाळ भिजवून ठेवण्यात आली आहे असं दाखवलं जातं. त्याच्यामध्ये थोडा स्मोकी इफेक्टही टाकण्यात आला होता. त्यामुळे त्या कंटेनरला खोलायला अगदी 2 मिनटं लागत होती. पण यासाठी अशा कलाकारांची निवड करण्यात आली जे 2 मिनटं आपला श्वास थांबवून त्या कंटेनरमध्ये राहू शकतात. अक्षय खन्नाने या फिल्ममध्ये अभिनयाची दमदार छाप पाडली आहे. रेहमान डकेतची या योग्यतेला आणि दमदार बनवण्यासाठी यात लक्झरी कारचाही वापर करण्यात आला होता. यात हमर गाडी आणि हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात आला होता. ज्यात कारने येऊन अक्षय खन्ना या लोकेशनला पोचतो. ते लोकेशनमध्ये लडाखला ते लोकेशन शूट करण्यात आलं होतं. ते लोकेशन 13,000 फीट उंचीवर तिथे शूटिंग झाली होती. या अक्षय खन्नामध्ये सीनमध्ये या गाण्यामुळे इंटरनेटवर एक जबरदस्त धमाका झाला. म्हणजेच अगदी व्ह्यूवर्स आणि बघणाऱ्यांची अगदी गर्दी ओसंबळून आली. अक्षय खन्नाने अगदी रणवीर सिंगचं भूमिका खाऊनच टाकली होती. तसेच या व्हायरल गाण्याला फिलिपची गायकाने गायलं आहे. त्यात BGM वर खूप व्हायरल होत आहे. यात भारतातलेच कलाकार घेऊन यात त्यांना दाढी-मिशी लावून योग्य तो त्यांना मेकअप करून त्यांना प्रीतीशील सिंह डिसूजा यांनी त्यांच्या टीमने अगदीही योग्य काम केलं होतं. म्हणजे मेकअप अगदी अप्रतिम झाला होता. त्या अगोदर त्यांनी हिरामंडी हा चित्रपटालाही मेकअपचं त्यांनी योग्य ही भूमिका बजावली होती. या चित्रपटात त्यांना सारा अर्जुनचं पात्र शोधण्यासाठी खूप वेळ लागला. म्हणजे अगदी 13,000 मुलींचं ऑडिशन घेण्यात आलं. रणवीर सिंगचे स्टंट हे अगदी रणवीर सिंग म्हणजे नसून तर गाडी चालवण्याचा जो सीन आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की एक बाईक चालवली जाते. ती बाईक ट्रम्प कंपनीची असून त्याला आपल्या मराठमोळ्या मुलाने म्हणजे दर्शन पाटील या नावाने या मुलाने ही गाडी चालवली आहे. तो एक स्टंटमॅन आणि बाईक रायडर आहे. तिथे रेहमान डकेत एक एक रिव्हर बीचवर ग्रँड इनोव्हेशन करतो. ते ग्रँड बीच चंदीगडमध्ये एका सुखन्नाट लूक इथे आहे. जे तुम्ही बघतातच त्या पाकिस्तान लायरी टाकून दाखवलं आहे. या खरं तर 6 एकरवर हा सगळा प्रोजेक्ट तयार केला होता. हा सेट प्रोडक्शन डिझाईन सिने एस जहरे तसेच आर्ट डायरेक्टर योगेश बनसोडे आणि निलेश चौधरी यांनी बनवला आहे. 1999मध्ये कंधार एअरपोर्टवर जे आपलं प्लेन हायजॅक झालं होतं त्यानंतर 2 वर्षांनी पार्लमेंट अटॅक झाला होता. या आतंकवाद्यांना कंटाळून या सगळ्यांना कंटाळून अजित डोंबल यांनी एक प्लॅन तयार केला जी भूमिका R माधवनने केली होती. या स्टोरीमध्ये खरंच कथा आहे की बलुचिस्तान इथे रेहमान डकेत हा बोलवाला होता. तिथे मेजर मोहित शर्मा जाऊन त्या लोकांचा खात्मा केला. इथे धुरंधरच्या रूपात रणवीर सिंगला दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात प्रत्येक गोष्टीमध्ये खूप फोकसमध्ये काम करण्यात आले. स्क्रिप्ट, कथा, मेकअप, लोकेशन यामुळे या चित्रपटाला एक वेगळाच लूक तयार देण्यात आला आहे. तसेच SP च्या रोलमध्ये संजय दत्त या रोलमध्ये खूप योग्य होता. हा फोटो बघितल्यानंतर कळेल. या चित्रपटात सगळ्यात जास्त फीज म्हणजे रणवीर सिंगने घेतली आहे. तरी पण 50 करोड, अक्षय खन्ना 2.5 करोड, संजय दत्त 10 करोड, R माधवन 9.5 करोड, सारा अर्जुन आणि अर्जुन रामपाल 1 करोड. तर तुम्हाला ही कथा आणि हा चित्रपट कसा वाटला हे नक्की कळवा आणि बघत राहा